नमस्कार, जी 24 तासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहू शकता आज अहमदपूर तालुक्यातील गुंजेटी गावामध्ये सकल मराठा समाज गुंजेटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील लिंबाजी भुजंगराव खुने हे उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाचे. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊत. आज त्यांचा 9वा दिवस आहे. नमस्कार, नाव सांगा. लिंबाजी भुजंग खुने, राहणार गुंजेटी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आज कितवा दिवस आहे? आज मला 9वा दिवस आहे. आपल्या काय काय मागण्या आहेत सरकारला? मागण्या काय काय आहे? आम्हाला आरक्षण मिळावं. ओबीसीवाले आहे ना, इतर लोक आहे ना, घरं बघले, हॉटेलं बघले सोलापूरमध्ये. आमच्या आमच्याच मराठ्यावर गुन्हे दाखल केले सरकारनं. सरकारला काही शरम वाटते का नाही वाटते? आमचे लेकरं 80-90% मार्क घेते. आमचे लेकरं घरी येऊन शेणं काढते आणि ओबीसीवाले 50-60% वाले लागते. आणि आमच्यावर अन्याय आहे का काय? आरक्षण दिलं तर माघारी घेणार नाही, ते घेणार नाही. ज्यावेळेस धरांगे पाटील माघारी घेते, धरांगे पाटलांनी जसं अमर उपोषण केले तसं माझं बी चालूच आहे. पहिलं 1 महिना 6 दिवस माझं अमर उपोषण झालेलं आहे इथेच. तरी शासनाचे लोक येऊन सोडले, हे केले, देतो म्हणून वापराला गोळ लावले. अच्छा, आतापर्यंत इथं कोण कोण येऊन गेले आपल्याकडे? आमदार, खासदार, कोणी इथले कोण तहसीलदार असतील ते आलेले आहेत का आपल्याकडे? तहसीलदार आलते, पोलीस स्टेशनचे आलते, तलाठी, ग्रामसेवक. अच्छा, आमदार वगैरे कोणी? आमदार नाही, खासदार नाही. तो आपलं वय किती आहे? वय आमचं 77 वर्ष. आपण जरांगे पाटील सोडतील तेव्हा सोडणार आहात का? हां, धरांगे पाटील जेव्हा ज्या दिवशी सोडते त्या दिवशीच आम्हाला उपोषण. असं आज कितवा दिवस आहे? 9वा दिवस. 9वा दिवस. आपण आंतरसराठीला जाऊन आलात का? 2 दिवस होते. जरांगे पाटलाला भेटून आलात? हो. आपण पाहू शकता काही आपलं नाव सांगितलं आणि आपलं आरक्षणाबद्दल काय म्हणतात? किती दिवस झाले? आरक्षण 50%च्या आतच पाहिजे. 19% आमचं हक्काचं आरक्षण आहे, द्यायलाच पाहिजे. आणि हे सरकार देऊ शकतं का? काय द्यावंच लागेल. तोपर्यंत आमचा मराठ्याचा संघर्ष लढा कायम सुरू केला. काय म्हणणं आणि ह्या वेळेस भेटलंच पाहिजे. तर पाहू शकता अहमदपूर तालुक्यातील गुंजेटी हे गाव आहे आणि माननीय लिंबाजी भुजंगराव खुने साहेब आज त्यांचा 9वा दिवस आहे. तरी लवकरात लवकर या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो तात्काळ निर्णय काढावे, कारण प्रत्येक जागी असे उपोषण चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.